हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. तर आता आपण पाहत आहोत तू अनोळखी तरी सोबती या मालिकेचा रिव्ह्यू. तर आता इथे गॅसवाला सिलेंडर देण्यासाठी आलेला असतो, तर त्यावेळी त्याने त्याची किंमत 2,000 रुपये सांगितलेली आहे. तर तेवढ्यातच तिथे राजश्री आलेली असते आणि इथे समीरच्या घरी ती गॅस टाकी घेण्याचीही पैसे नसतात. त्यावेळी आता इथे राजश्री बोलते की जाऊ द्यात, ठीक आहे मी देते, असं म्हणत ती 2,000 रुपये त्या सिलेंडरवाल्याला देऊ लागते. तेवढ्यातच तिथे अर्पिता येते आणि अर्पिता म्हणते की थांबा, तुम्ही का देताय पैसे, आणि प्लीज आता सारखं आम्हाला मदत करण्याची गरज नाही आहे. तर या घरची सून समर्थ आहे हे सगळं करायला. अर्पिता राजश्रीला हे सगळं बोलत असते आणि त्यावेळी आता इथे समीरची बहीण आणि समीरची आई दोघीही तिच्याकडे पाहून रागाने पाहत असतात. तर त्यानंतर आता इथे राजश्री बोलते की हो का, तुमच्याकडे पैसे आहेत का मग देण्यासाठी. तर त्यावेळी अर्पिता बोलते की सांगा किती द्यायचे त्या गॅस टाकीचे पैसे. तर त्यावेळी तो माणूस बोलतो की 2,000 रुपये. तर त्यानंतर इथे अर्पिता बोलते की मला ना तुमची पावती दाखवा. तर त्यावेळी आता त्याला वाटतं की पावतीवरती खरी किंमत आहे आणि एकदा की ही पावती त्यांनी पाहिली तर माझी चूक, माझं खोटं सगळ्यांसमोर येईल. तर आता इथे राजेशने त्या गॅसवाल्याला पैसे दिलेले असतात की हे 2,000 रुपये आणि तू आता त्यांच्याकडनं 2,000 रुपये मागायचे आहेत. तर त्यावेळी तो बोलतो की पण असं केल्याने कुणी माझी गॅस टाकी घेईल का. तर आता ती बोलते की हो नक्की घेतील, तू फक्त माझं एवढं काम कर, असं म्हणत आता त्या माणसाने राजेशकडून काही पैसे घेतलेले आहेत आणि तिथे इथे समीरच्या घरी जाऊन सांगितलेलं आहे की ही टाकी 2,000ची आहे. तर त्यानंतर आता इथे तो जरा गडबडतो कारण त्याच्याकडून आता चूक झालेली असते आणि आता त्याला वाटतं की आता अर्पिता मॅडम समोर माझी चूक लक्षात येईल. तर आता अर्पिता बोलते की ह्याच्यावरती तर फक्त 920 रुपये लिहिलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला 2,000 रुपये सांगतात. तर त्यानंतर अर्पिता बोलते की थांबा, आता ना मी जरा क्रॉस चेकच करते, असं म्हणत अर्पिता फोन काढते आणि लगेचच फोन करू लागते. तर तो माणूस जो आहे तो लगेचच विचारू लागतो की तुम्ही कोणाला फोन करताय. तर त्यावेळी अर्पिता बोलते की मी एजन्सीमध्ये फोन करत आहे आणि मला लगेचच कळेल की ही गॅस टाकी किती रुपयाची आहे. तर त्यानंतर तो बोलतो की हे पहा मॅडम, ते काय आहे ना, मी जरा तुमच्याशी खोटं बोललो. तर त्यानंतर आता इथे समीरची आई आणि त्याची बहीण एकमेकींकडे पाहू लागतात कारण त्यांना तर गॅस टाकीची किंमत देखील माहिती नसते आणि हा माणूस राजश्रीच्या म्हणण्यानुसार त्यांना लुटायला निघाला होता. इकडे आता समीर हॉस्पिटलमध्ये असतो आणि बाबांसाठी तो तिथेच थांबलेला असतो. तर आता त्याने लगेचच निकीला मेसेज केला की मला तुझ्याशी आणि बाबांशी थोडं बोलायचं आहे, मी तुला ॲड्रेस पाठवतो, तुम्ही दोघे तिथे याल का. तर त्यावेळी आता इथे निकी बोलते की ठीक आहे जेजू. तर त्यानंतर आता ती बाबांना घेऊन हॉस्पिटलला पोहोचणार आहे. इकडे आता राजश्रीला कळते की आता हा जो माणूस जो आहे त्याने जर माझं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर ती त्याला खुणावत असते की तू इथून जा. तर त्यावेळी तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की मॅडम, हे जे काही झालं आहे ते माझ्याकडून चुकून झाले, प्लीज मला माफ करा. तर आता इथे अर्पिता बोलते की नाही, तुम्ही असं कसं काय करू शकता. तर त्यावेळी इथे राजश्री त्याला खुणावते, बोलते की तू सॉरी बोल आणि इथून निघून जा. तर त्यानंतर अर्पिता बोलते की हे पहा, तुमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि तुम्ही आम्हाला फसवत होतात, त्यामुळे आता तुम्हाला माफ करते आहे कारण तुम्ही माफी मागितली आहे. पण असं पुन्हा दुसऱ्याच्या सांगण्यावरून असं करत जाऊ नका. तुमच्या मुलीला तुम्ही काय तोंड दाखवाल हो. असं चुकीचा निर्णय, असं चुकीची कामं करायची नसतात. तर त्यानंतर आता इथे राजश्री त्या माणसाला खूप काही बोलते की असं लोकांना फसवत जाऊ नका, चला निघा इथून, असं म्हणत राजश्रीने त्या माणसाला तिथून बाहेर काढला आहे. तर आता त्याने 920 रुपये घेतले आणि त्यानंतर तो तिथून निघून गेलेला आहे. तर आता इकडे ही जी राजश्री आहे ती हिच्याकडे अर्पिताकडे पाहतच असते. त्यावेळी अर्पिता ती स्वतःचा गळा झाकत असते साडीच्या पदराने आणि त्यानंतर तिच्या लक्षात येते की हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे. तर राजश्रीने खूप बारीक पाहिलं आणि त्याचवेळी तिला कळलं की हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे. तर ती मोठ्याने ओरडू लागते की काकू, हिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे, तुम्ही पाहताय का, हिने ते समीरचं नावाचं मंगळसूत्र मोडलं दिसतंय. तर त्यावेळी आता इकडे समीरने
अर्पिताच्या बाबांना आणि निकीला हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे आणि इथे आल्यानंतर अर्पिताच्या बाबांना कळते की त्यांचे जे काही समीरचे पप्पा आहेत ते ॲडमिट आहेत आणि त्यानंतर आता इथे ते बोलतात की आम्हाला आधी का नाही कळवलं, आम्हीही आलो असतो ना हॉस्पिटलमध्ये तुमच्या मदतीला. तर त्यावेळी समीर बोलतो की नाही आता ते सगळं ठीक आहे, पण मला ना थोडंसं कामाबद्दल बोलायचं होतं, अर्पिताच्या आणि तुमच्या डब्याबद्दल बोलायचं होतं. तर त्यासाठी समीरने त्या दोघांना तिथे बोलावलेलं असतं. तर अर्पिताचे बाबा बोलतात की समीर तुम्ही आमची किती काळजी करताय, खरं तर माझ्या अर्पिताला खरंच खूप छान नवरा मिळाला आहे, असेच बाबा आणि निकी तिथे म्हणतात. त्यानंतर आता इकडे ही जी अर्पिता आहे ती तशीच उभी असते आणि आई शॉक होऊन अर्पिताकडे पाहत असते. तर त्यानंतर इथे समीरच्या बहिणीलाही कळालं आहे की खरंच तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे. तर त्यानंतर इथे ही राजश्री खूप काही बोलू लागते आणि हिने अशासाठी मंगळसूत्र विकलं, हिला मंगळसूत्राची किंमतच नाही आहे, ती असं खूप काही बोलू लागते आणि समीरच्या आईला भडकवू लागते. तर त्यानंतर आता इथे अर्पिताने हे सगळं ऐकून घेतलं, पण त्याच वेळी आता तिचा बांध फुटला आणि तिने सांगून टाकलं की मी बाबांच्या एन्जिओप्लास्टीसाठी हे मंगळसूत्र मोडलं आणि खरं तर मी आधी बांगड्या मोडल्या होत्या, पण त्यात मला 5 लाख रुपये मिळत नव्हते म्हणून मी मंगळसूत्र मोडलं, कारण मला त्यावेळी माझ्या बाबांचा इलाज होणं खूप महत्त्वाचं होतं. तर त्यावेळी ही राजश्री बोलते की तू गप ग, तू काहीही करू शकली असतीस, पण तू फक्त समीरच्या नावाचं मंगळसूत्र मोडलं कारण तुला त्याची किंमत नाही आहे. तुला तो नवरा म्हणून मिळाला आहे ना, आणि तुझं त्याच्यावर प्रेमही नाही, मग त्याच्या जीवाशी तू का जपणार ना. हे बघ मंगळसूत्र म्हणजे काही खेळ नसतो जो की तू मोडला आहेस. तर त्यानंतर आता इथे अर्पिता आणखीनच तिच्या आईला, समीरच्या आईला भडकावून देत असते आणि त्यावेळी ती देखील भडकत असते. तर त्याचनंतर अर्पिता तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे बघ तू आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नकोस, पण तरीसुद्धा ही राजश्री शांत बसायला तयार नसते. तर त्याचनंतर आता इथे समीरच्या आईला या अर्पिताचा खूप राग येतो, कारण समीरच्या नावाचं मंगळसूत्र तिने मोडलं आहे, याने माझ्या समीरच्या जीवालाही धोका होऊ शकतो असं तिला वाटायला लागतं, कारण या राजश्रीने असं काही तिच्या मनात भरवून दिलेलं असतं. त्यानंतर समीरची आई पुढे येते आणि तिला बोलते की तुला लाज वगैरे वाटली नाही का, माझ्या समीरच्या नावाचं तू मंगळसूत्र मोडून आलीस, तू सगळी लाज सोडली आहेस का. तर त्यावेळी आता इथे ती लगेचच सनकंदीच्या कानाखाली मारायला लागते आणि तेवढ्यातच तिथे समीर येतो आणि समीर त्याच्या आईचा हात पकडतो आणि त्याच्या आईला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ती बोलते की समीर हे बघ हिने काय केलं आहे, तुझ्या नावाचं मंगळसूत्र मोडून आली आहे ही बाई, तिला तुझी काहीच किंमत नाही आहे. तर त्यानंतर ती खूप काही बोलू लागते. तर समीर बोलतो की हे बघ आई, तू कुणाच्याही सांगण्यावरून अशी भडकवू नकोस, कारण माझा याच्यावरती विश्वास नाही आहे. असं मंगळसूत्र मोडल्याने कोणाचा जीव जात नाही, तर माझं एक त्यांनी त्यांचं स्वतःचं मंगळसूत्र यासाठी मोडलं आहे कारण तुझं मंगळसूत्र निघावं नाही म्हणून. तर आता इथे तो आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोस, पण आईला मात्र त्यात तिचं आणि समीरचं काहीही कळत नाही. तिला फक्त राजश्रीचं बोलणं लक्षात येत असतं. तर त्यानंतर राजश्रीचं तोंड समीर समोरही बंद होत नाही. ती तर समीर आल्यानंतर आणखीनच बोलू लागते. ती अर्पिताबद्दल खूप काही बोलते. समीरला मात्र खूप वाईट वाटत असतं. अर्पिता अशी मुलगी नाही आहे तरीसुद्धा ती सगळं काही सहन करते फक्त माझ्यासाठी. तर त्यानंतर आता इथे राजश्रीने अर्पिताला सगळ्यांच्या नजरेत मूर्ख ठरवला आहे आणि आता ती तिथून निघून जाते. तर मित्रांनो, अशाच या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.